एक काम करणारा नेता, कामाचा माणूस, एका मिनिटात प्रश्न सोडवण्याची क्षमता, कुवत असलेला माणूस, होला हो म्हणणारा, नाहीला नाही म्हणणारा, अगदीच परखड आणि स्पष्ट असलेला माणूस, पोटात एक आणि ओटात एक असं नसलेला, जे पोटात आहे तेच ओठावर असणार, अशा पद्धतीचा एक कुठलाही डाग नसलेला, कधी खोटं न बोलणारा, दिलेल्या शब्दाला जागणारा एक उमदा नेता तुमच्या आमच्यात आज नाही आहे. हे फार मोठं नुकसान या महाराष्ट्राचं झालंय. आता हे नुकसान भरून तर निघणार नाही, परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. शेवटी निवडणुका ह्या अपरिहार्य असतात. लोकशाहीमध्ये निवडणुका या व्हाव्याच लागतात. निवडणूक जाहीर झालेली असती, ती बदलता येत नाही. आणि त्यामुळं दुःख थोडं बाजूला ठेवून आम्ही अजितदादांनी जे वसा घेतलेला होता तो पूर्ण करण्याच्या करता, लोकांचा कौल मागून, या भागाच्या विकासाकरता, या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता, जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून त्या काम करायचं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय. आणि शेवटी जग कोणासाठी थांबत नाही. अजितदादा गेले, त्याच्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान तर झालंच, आमचंही व्यक्तिगत नुकसान झालं, पक्षाचं नुकसान झालं, ते भरून तर कधीच निघणार नाही. फक्त दादांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता आम्ही काम करायचं ठरवलं.